नमस्कार. आपल्याकडची एक योजना, तिला ना चकचकीत नाव, ना तिला माध्यमांनी गोंजारलेलं, ना तिच्या वाट्याला आले सेलिब्रिटींचे ट्विट्स. योजनेचं नावही अगदी कोरडं ठाक, दुष्काळासारखं रुक्ष. तरी ही योजना ज्या काळात सुरू केली, त्या काळाच्या खूप पुढचं बघणारी, तळातल्यांना केंद्रस्थानी ठेवणारी, सामाजिक आर्थिक विकासाची दिशा दाखवणारी, काळाबरोबर बदलण्याचे गुण असलेली, ती काळाच्या कसोटीवर कशी उतरली आहे ते कोविड काळात अनुभवायला मिळालंच. आठवतोय ना कोविड महामारीचा काळ? या काळामध्ये लाखोंचं उलटं स्थलांतर झालं शहरांकडून गावांकडे. तेव्हा हीच योजना आपापल्या गावी परतलेल्या कोट्यवधींची जीवनरेखा ठरली. ही रोजगार हमी योजना, रो-ह-यो, मूळची महाराष्ट्राची. महाराष्ट्रात ती सुरू होऊन 58 वर्ष झाली. महाराष्ट्रात या योजनेचं कायद्यात रोजगार हमी अधिनियमात रूपांतर होऊन देखील यंदा 46 वर्ष झाली आहेत. 2005 साली UPA सरकारने, मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्या काळात, महात्मा गांधींच्या नावाने याच योजनेवर आधारित कायदा करून ती देशभर लागू केली. यालाही आता 18 वर्ष होत आहेत. नोकरदार व्यावसायिक यांच्या मिळकतीवरचा कर, अधिभार, टॅक्स, सेस, सुरुवातीला ST तिकिटावर 15 पैसे अधिभार, 25% लोकवर्गणी आणि 75% शासनाचे, यातून जमा झालेल्या निधीचा वापर करत अकुशल गरिबांना त्यांच्या राहत्या परिसरातच कामाची हमी देणारी, त्यांना कामाचा किमान मोबदला देत त्यांच्या श्रमशक्तीतून सार्वजनिक उपयोगाची कामं, आता तर शेतमजुरांची परसबाग, शेततळं, गोठा अशी वैयक्तिक कामं सुद्धा होण्यासाठी, त्यातून एकेका कुटुंबाच्या गरिबी निवारणाचे प्रयत्न आणि ग्रामविकास साधला जाणं, अशी विविध लक्षी युनोनं गौरवलेली, भारतापेक्षा देखील गरीब देशात अनुकरण केली गेलेली रो-ह-यो मनरेगा. देशभर मनरेगा लागू आहे आणि महाराष्ट्रात मनरेगासह राज्याची रो-ह-यो देखील आहे. राज्याच्या निधीतून रो-ह-यो एका कुटुंबाला 365 दिवस कामाची हमी देते. यातले 100 दिवस केंद्राच्या निधीतून मनरेगाचे असतात. कोविड काळातच 8 जून 2020 या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सोनिया गांधी यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे देशभरात मे 2020 या एकाच महिन्यात 2.19 कोटी कुटुंबातून मनरेगाची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात त्या आधीच्या 8 वर्षांमध्ये नोंदवलेली ही सर्वाधिक मोठी मागणी ठरली. हे आकडे योजनेची गरज अधोरेखित करतात आणि ती नीट चालवण्याचा इशारा देखील देतात. रो-ह-यो मनरेगा ही निव्वळ रोजगार देणारी योजना नाहीये. गावातल्या जुनाट समस्या निवारण्याची क्षमता देखील तिच्यात आहे. कल्पक सरपंच गावाचं भलं करण्यासाठी ही योजना वापरत देखील आहेत. अशा गावांमध्ये पाझर तलाव, बंधारे, शेततळी, स्वच्छतागृह, घरकुलं, डांबरी रस्ते, हे तर सगळं केलंच आहे, पण वृक्ष लागवड केली आहे, फळबागा सुद्धा जोपासल्यात. 2008 मध्ये जेव्हा जागतिक आर्थिक संकट आलं, तेव्हा भारताला आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी मनरेगाची मदत झाली. ग्रामीण अर्थव्यवस्थेची भरभराट झाली आणि बाजाराला मंदीचा फटका बसला नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत देशभरात 15 कोटींहून अधिक सक्रिय मजूर आहेत, म्हणजे त्यांना या घडीला काम मिळतंय. देशभरात नोंदणी झालेल्या मजुरांची एकूण संख्या आहे 29,72,36,647. काँग्रेसच्या अपयशाचं जिवंत उदाहरण म्हणून मनरेगा सुरू राहील, असं पंतप्रधान मोदी 2015 मध्ये म्हणाले होते. मात्र या आकड्यांवरून या योजनेची निकड किती आहे आणि अजूनही 15 कोटी लोकांना सरकारने काम देण्याची गरज आहे हे लक्षात येतं. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशी संकटं येतात तेव्हा तर मनरेगा आणखीच उपयोगी पडते. भारतातल्या कोणत्याही गावात 18 वर्षपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मागितल्यावर तिला काम देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी या कायद्यानं हमी दिली आहे. मागणीनुसार काम उपलब्ध करून द्यायचं असल्याने त्यानुसार निधीही उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सरकारचीच आहे. महाराष्ट्रात यंदा 15 जिल्ह्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. साहजिकच मनरेगाची मागणी अधिक असणार आहे,
पण वास्तव मात्र निराशाजनक आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सरकारकडून देशभरात मनरेगाची यंत्रणाच निष्क्रिय केली जाते. कामाचा मोबदला देण्यात विलंब इतका होतोय की उशिरा मिळालेले पैसे न मिळाल्यासारखंच असणार आहे. यामुळे गरीब गरजू लोक मिळेल ते काम कमी मोबदल्याचं का असेना ते स्वीकारतात. भाजपच्या विरोधातल्या पक्षांची सरकार असलेल्या राज्यांचा मनरेगाचा निधी तर थकवलाच जातोय. एक उदाहरण, पश्चिम बंगालमधल्या 1 कोटी कामगारांना एका वर्षापासून मनरेगाचं वेतन मिळालेलं नाहीये. पश्चिम बंगाल सरकारच्या एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात भारत सरकारनं ही कारवाई केली आहे. म्हणजे तो भ्रष्टाचार अजून सिद्ध व्हायचा आहे. म्हणजे बघा की भ्रष्टाचार करणार सरकार आणि शिक्षा भोगणार गरीब जनता. मनरेगावरच्या कामांची उपस्थिती आणि वेतन निश्चित करण्यासाठी एक ॲप वापरणं सक्तीचं करण्यात आलंय. प्रत्येक मनरेगा साईटवर पर्यवेक्षकांना त्यांच्या फोनवरून सगळ्या काम करणाऱ्या कामगारांचे फोटो रोज 2दा अपलोड करावे लागतात. पण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्कच्या अडचणी असतात, इंटरनेट मिळत नाही. त्यामुळे कामगारांच्या कामाची नोंदच होऊ शकत नाहीये. मोबाईल सुद्धा नीट चालत नाहीत आणि काम करून देखील लाखो लोक वेतनापासून वंचित राहत आहेत. अर्थसंकल्पातल्या अपुऱ्या तरतुदींमुळे 15हून अधिक राज्यांमध्ये मनरेगाला पुरतं क्षीण करून टाकलंय. सोनियांनी मोदीजींना विनंती केली होती की मनरेगा काँग्रेसने केली म्हणून तुझ्याभाव करू नका. काँग्रेस की भाजप हे महत्वाचं नाहीये, लोकांना काम मिळणं महत्वाचं आहे. हर हात को काम दो, काम का पूरा दाम दो. मनरेगाच्या या घोषणेचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झालाय. ना हात को काम ना दाम, कसलीच गॅरंटी नाही. मनरेगा आणि यासारखे अन्य विषय आम्ही इंडियन व्हॉइस या चॅनलवरून आपल्यापुढे मांडत असतो. ते ऐकण्यासाठी प्लीज आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे आवडत असेल, आम्ही जी काही माहिती देतो ती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जरूर ती शेअर देखील करत चला.